श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आता चरूने इकडे सगळं नुसतं शी करून ठेवलं आहे. तर आता मला खूपच काम आहे. आता मला माझी जी 10x10ची खोली आहे ती साफ करायची आहे. कारण घरामध्ये तर मी राहते, पण तसं घराशी माझा काही संबंध नाही. मी वरवरच असते. वरवर म्हणजे आमची खोली आहे ना, वर तिथेच असते आणि तिकडेच नुसती काय ना काहीतरी कुडबुड करत असते. तिथली पण अर्धी कामं काही स्वतः तसं म्हणायला गेलं तर मी करत नाही. तसं तर ताई आहेत, ताईच सगळी कामं करत असतात. त्यांच्याकडनं मी करून घेते म्हणायला हरकत नाही. पण तरी पण मी एवढी थकते की बोलता बोलता मला धाप लागते. आणि हा चरू आहे ना, एक नंबरचा इतका बदमाश आहे ना, अजिबात राहत नाही. नुसता त्याला मम्मा पाहिजे, मम्मा 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 करून नुसता पिडून टाकतो. कधी कधी फार कंटाळा येतो. म्हणजे ही लेकरं ना कधी मोठी होणार असं वाटतं. आता लेकरांचं आता काय म्हणावं. लेकरं म्हणजे ना ते शादी का लड्डू सारखं आहे. शादी का लड्डू खाए वो भी पचताए, ना खाए वो भी पचताए. तर लेकरांचं पण काहीसं तसंच असतं. तर लेकरू हवं हवं तर वाटतं, पण लेकरू असं कधी कधी इतकं त्रास देतं ना, नुसती डबल कामं करून ठेवतं. एकतर मला आहे कामाचा कंटाळा. मी अजिबातच म्हणजे इकडे आमच्या सासरी अजिबात कामाला हातभार लावत नाही. तसं पाहायला गेलं तर मला वेळच मिळत नाही. अख्खा दिवस कुठे निघून जातो मला कळत नाही. तरी ना लेकराला सांभाळायला माझ्याकडे बाई आहे, तरीही माझ्याकडनं होतच नाही. तर मी इथे तर अजिबातच काही काम करत नाही. पण का कोण जाणे, मला ना आईकडे गेल्यावर हुरूप येतो आणि आईकडे गेल्यावर माझी आई काहीच काम करत नाही. मला वाटतं हे काम न करण्याचं जे काही बाळकडू आहे ना, ते मला माझ्या आईकडनंच मिळालेलं आहे. तर जेव्हा मी माझ्या आईकडे जाते तर तिथे मग मला सगळं काम पडतं. तिकडे मला हुरूप येतो, कारण मी एकुलती एक आहे ना. तर मग तसं पण ते घर पण माझंच आहे. त्याच्यामुळे मग मी सगळं काही तिकडे गेल्यावरती आवरते आपलं. तिथे पण मी ताईंना घेऊन जाते आणि ताईंच्या मदतीनेच सगळं काही आवरते. ताईंशी तसं माझं ठरलेलं आहे की असं काही नाही की माझ्या सासरीच तुम्ही यायचं, माहेरी पण यायचं. मी जिथे जाईन तिथे तुम्ही यायचं आणि माझ्यासाठी काम करायचं. त्याच्या बदल्यात मी तुम्हाला कधीतरी अशी कुठल्या तरी लोकल शॉपमधनं पर्स वगैरे घेऊन देईन. तर चालतं, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आईकडे आली म्हटलं की माझी आई सोफ्याचे कवर्स पण स्वतः बदलत नाही वेळात वेळ काढून. मग ती सोफ्याची कवर्स बदलण्यापासून सगळी कामं माझ्या अंगावर पडतात. आणि सगळं किचनची साफसफाई, बेडशीट पण ती चेंज करत नाही. बेडशीट, उशांचे अब्रे वगैरे सगळं मी चेंज करते. तर आता मला ती सगळी कामं दाखवायची आहेत तुम्हाला. कारण माझे जे मंदभक्त आहेत ना, ते सगळे म्हणतात की तुझ्या आईकडची आवराआवर आम्हाला फार आवडते. म्हणून मग मीच आईला सांगितलं, राहू दे तू, मला तेवढंच कंटेंट मिळतं. पण आता कसं असतं ना, म्हणजे मी बोलते खरं की तिकडे अजिबातच राहत नाही. आणि मला तिकडे ना सासरी माझी 10x10ची खोली आवरता आवरता नाकात दम येतो. पण इथे कसं काय माहिती नाही, तो बरोबर राहतो चरू माझा. आणि इकडे आईची म्हणजे मी अक्षरशः पूर्ण घर साफसूफ धुवून अक्षरशः देऊ शकते. इतकं म्हणजे ना चरूला पण काहीतरी बरोबर सुचतं. चरू पण चॅप्टरच दिसतोय बिलकुल तिकडे ना. म्हणजे आईचा लबाड, आईला अजिबात काम करू देत नाही सासरी. त्याला असं वाटतं की आईने आराम करावा. आईने ट्रेनिंगच तसं दिलं आहे म्हणायला हरकत नाही. आणि इकडे आली की ना, म्हणजे इथे मी त्याला ट्रेनिंग दिले की आपण आपल्या आजीच्या म्हणजे नानीच्या घरी आलो ना की मग आपण आईला काम करायला द्यायचं आणि तू राहायचं. मग तो व्यवस्थित राहतो. तिथे अजिबात मला त्रास देत नाही. असला लबाड आहे, शी पण होत नाही त्याला इथे आल्यावर. तर मंडळी, तुम्हाला तर कळलंच असेल की आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. खूप दिवस झाले लोक मला म्हणतायत की बाबा त्या पकाव गुड्डीवर कर, काहीतरी कर. तर ती आहे ना इतकी मंद गुड्डी आहे ना की मला ना खरंच म्हणजे आजच एका सबस्क्रायबरचा मेसेज आलेला की तिचं नाव आहे ना मंद गुड्डी ठेव.
आणि खरंच तिचं नाव एकदम सूट होतं तिला. इतकी मंदसारखी वागते, इतकं कसं बोलते, काय तिचं हावभाव, काय तिचं ते वागणं बोलणं, तिचं पोश्चर. आता पोश्चरबद्दल म्हटलं तर लास्ट टाईम काही लोकांनी मला मेसेज केले होते, कॉमेंट केले होते की तिचं ॲक्सिडेंटच झालं आहे, त्याच्यामुळे मग असं बोलणं बरं नाही, तसं नाही. अहो, जी नखशिखांत अशी आहे ती तशीच होती. ती ॲक्सिडेंटच्या आधी पण तशीच होती आणि ॲक्सिडेंटने तर जरा जास्त चक्कळली आहे. काय नाही, ते सगळं फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. बाकी एरवी तर चांगली असते, ती व्यवस्थित असते. तिचं ते देहबोलीच तशी आहे, त्याच्यामुळे तिच्यामध्ये सुधारणा नाही. आणि राहिली गोष्ट, जे लोक म्हणतात की तू बाबा का नाही करत तिच्यावर, का नाही करत, कारण ती इतकी पक्काऊ आहे की तिच्यावर वेळ घालवणं मला बरोबर वाटतच नाही. म्हणजे काही अर्थ नसतो. तर तिच्या भक्तांना तर काही समजवण्याच्या पलीकडचे आहेत ते कुठल्या टाईपचे भक्त आहेत माहिती आहे मंडळी, जे एका रिजनशी बांधले गेलेले असतात. ही आपल्या गावची आहे म्हणून हिला सपोर्ट, असे हे अंधमंद भक्त असतात. मग ती व्यक्ती कितीही थर्ड क्लास, कितीही उत्कृष्ट दर्जाचं कंटेंट का नको देऊ दे, तिला हे बघणारच आणि तिचा पुळका ह्यांना येणारच. तशातली तिची गत आहे. तिला फॉलो करणारं एका रिजनचं पब्लिक आहे आणि ते तिला एकदम आंधळ्यासारखं फॉलो करतं. ठग लाईफ प्रमोशनमध्ये सगळ्यात पहिला नंबर जर कोणाचा लागत असेल तर तो ह्या नॉट सो वाव मंडगुड्डीचा. एवढं तिकडे जाऊन क्लासेस करून आली, पण कंटेंटमध्ये काही काडीचा पण फरक नाही, जास्तच आंटीवालं कंटेंट करायला लागली. आणि पेड प्रमोशनचं तर विचारूच नका. एवढे गुणगान ज्या ताईंचे गायले, आम्ही त्यांचे क्लासेस घेतले, आम्ही त्या ताई इतक्या, त्या बळबळकर ताई इतक्या प्रत्येक वेळेला सांगतात की जर तुमचं पेड प्रमोशन नसेल तर तुम्ही ते टॅग लावलंच पाहिजे. पण हा बेसिक रूल, थंब रूल ताईंचा ह्या फॉलो करत नाहीत आणि गोष्टी मोठ्या मोठ्या करायच्या. मी हे केलं, मी ते केलं. अरे, जर असे क्लासेस आणि असं सगळं काही सेशन अटेंड करून जर व्लॉगिंग करता आलं असतं ना, तर सगळ्यांनी ते सेशन अटेंड केलं असतं. इतकं काही भारी नाही आहे, पण ते मुळातच अंगी असावं लागतं. असं काही कोणाचं बघून, कोणाचं ऐकून काही होत नाही. आणि राहिला प्रश्न तुझा, तर तू का नाही बाई लावत ते पेड प्रमोशनचे टॅग? हिचं ना खरंच मिसइन्फॉर्मेशन म्हणून रिपोर्ट झालं पाहिजे यूट्यूबकडे. आणि काय प्रमोशन करते हिने, पण ते साबणाचं प्रमोशन केलं तरी हिने हातावरच केलं. पण हातावर असा साबण चोळून दाखवतात की रातोरात एका झटक्यात एकदा तुम्ही साबण चोळा आणि मॅजिक होणार असं दाखवते. आणि बोलताना पण तसंच त्याच्यावरचं लिटरली बाई नाकामध्ये वाचून दाखवते की ह्याच्यामध्ये चंदन आदी गुण आहे, तेल आहे आणि ह्याच्यामध्ये आयुर्वेदाने टेस्ट केलेले पर्याप्त गुण आहेत आणि हा साबण तुम्ही लावल्यावरती तुमची त्वचा अगदी उजळून निघेल, जशी माझी आणि माझ्या घरच्यांची निघाली. लहान मुलांची स्किन अगदीच नाजूक असते, तर त्याला कुठलीही इजा पोचता कामा नये, तर त्यामुळे मी माझ्या चरूसाठी हा साबण वापरते. खोटी. आणि नंतर मग परवा काय ते क्रीम आणि ह्याचं त्याचं ॲड करत होती, तेव्हा बघितलं का कशी जपून जपून बोलत होती. कारण ते बाबा आर्थचं पण हातचं प्रमोशन घालवायचं नाही आहे आणि नवीन पण प्रमोशन घालवायचं नाही आहे, म्हणजे दोघांना पण सांभाळून घ्यायचे. तर म्हणते कशी, बाबा आर्थचं प्रमोशन मी वापरते, पण बाबा अर्थपेक्षा ना मला हे थोडं बरं वाटतंय. बाबा अर्थ पण चांगला आहे, पण बाबा अर्थने मला असं वाटतं की चरूची स्किन थोडीशी ड्राय होते, तर त्यापेक्षा हे थोडंसं बेटर आहे, तर मी नक्कीच रेकमेंड करेन. याचा अर्थ असा नाही की बाबा अर्थ चांगलं नाही आहे, बाबा अर्थचा पण मला चांगलाच रिझल्ट आला, पण त्यापेक्षा थोडंसं हे बरं आहे. अरे कहना क्या चाहते हो, सरळ सरळ सांग की बाई मला प्रमोशन आलं, हे पण मी ट्राय करून बघितलं आणि मला हे ओके वाटलं, ते पण चांगलं आहे, पण हे पण चांगलं आहे. इन केस तुम्हाला जर त्यांचे प्रोडक्ट सूट होत नसतील किंवा काहीतरी इश्यू असेल किंवा तुम्हाला परवडत नसेल किंवा व्हॉट एव्हर, तर तुम्ही हे ट्राय करू शकता. ॲज सिम्पल ॲज दॅट.
कशाला हे पण करू शकता, मला असं वाटतं हे बेटर आहे, पण ते पण चांगलं आहे, पण हे थोडं अजून चांगलं आहे आणि त्याच्यामुळे थोडं ड्रायनेस वाटत होता थोडासा, पण ह्याच्यामुळे असं अजिबात नाही वाटत, ह्याच्यामुळे तर अजून छान वाटतं. अरे का ना, तुम्ही लोक कसे आहे ना, म्हणजे सगळं दोन्ही हाताने यांना ओरबाडून घ्यायचंय, असे काही सुट्टा कामा नये. सगळं लोकांना फक्त कसं तोत्या बनवायचं. हिला लोकांनी इतके त्याखाली प्रश्न पण विचारलेत, हे तुला खरंच डर्मेटॉलॉजिस्टने रेकमेंड केलं आहे का, तुझ्या पिडियाट्रिशियनने रेकमेंड केलं आहे का, की तू स्वतःच सांगते आहेस, दुसऱ्यांना सजेस्ट करते आहेस. तर त्याचं एक नाही दोन नाही, बोलताना फक्त बोलायचं डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड, म्हणजे त्या लोकांनी त्याच्यावरती लिहिलेलं असतं, त्यांच्या डॉक्टर्सने ते कुठल्या त्या क्लिनिकली अप्रूव्ड प्रॉडक्ट म्हणून ते सांगतात, ते असतं ते. ह्यांच्या डॉक्टरना हे विचारत नाहीत. अशी एक नंबरची अस्सल खोटी बाई आहे ही. इवन ते सलून व्हिजिट पण तेव्हाच करते ही, तेव्हाच ब्युटी पार्लरला जाते जेव्हा हिला काहीतरी प्रमोशनची ऑफर येते. तर त्याच्या आधी हिला आपले दाढी मिशा आणि दिसायला लागतात, तोपर्यंत हिला काहीही दिसत नाही. आपण कसे राहतोय, कसे दिसतोय, आपला काय आकार झाला आहे, आपलं तोंड वाकडं झालं आहे, त्याला कसं आपण सरळ करावं, त्याचं काय नाही तिला. फक्त काहीतरी फुकटचं मिळालं की जाऊन ती ट्रीटमेंट करून यायची आणि लोकांना त्याच्यावर उपदेश द्यायचे. राहिला प्रश्न त्या ट्रीटमेंटचा, तर तुम्ही कुठूनही स्पा घ्या. स्पा घेतल्यानंतर एक 2 दिवस, फार तर 2 दिवस ते केस तसे व्यवस्थितच राहतात आणि नंतर ते आपला असली जलवा दाखवतात. तर स्पा तुम्हाला वेळोवेळी घेत राहावा लागतो. असं नाही की बाबा ते काय कुठली ट्रीटमेंटसारखं नाही आहे, प्रोटीन ट्रीटमेंट किंवा कॅरेटीन ट्रीटमेंटसारखं तसं नाही आहे की तुम्ही एकदा केला आणि 6 महिने तुमचे केस असेच राहणार सिल्की स्मूथ वगैरे. नाही, स्पाचं तसं नसतं. तर तुम्हाला 15-15 दिवसांनी 1-1 महिन्यांनी घेत राहावं लागतं आणि त्याचा रिझल्ट फार तर 2 दिवस मॅक्सिमम असतो, त्याच्यावर रिझल्ट राहत नाही. तर ते सेट करून देतात. ते असतं ना, आपण पार्लरला गेलं की ते लोक आपल्याला जेव्हा सेट करून देतात, जेव्हा ब्लो ड्रायने केस वगैरे सेटिंग करून देतात, तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं ते त्यांनी केलेला हेअरकट. आणि नंतर 1 वॉश झालं की मग आपल्याला आपली रियालिटी समजते. खरी रियालिटी एका वॉश नंतर समजते. स्पाचं पण तसंच असतं. तर काही मोठं कौतुक सांगू नको आणि लोकांना काय तिकडे तिच्या गावाला जायची गरज नाही आहे स्पा घेण्यासाठी. आली मोठी असं काय बोलते, जसं काय कुठला मोठा स्पा घेण्याचं एकच ठिकाण तिच्यासाठी असेल, फुकटीसाठी. कारण ही फुकटचंच बघत असते, फुकट तिथे प्रकट. गुड्डी आंटी ही हिच्या आईच्या चॉईसला नावं ठेवते. लास्ट टाईम आईने कपडे घेतले होते, तर हे छान आहे, हे एवढा मला कलर आवडला नाही, हे काय खूपच मोठ्या माणसांसारखं वाटतंय, हे असं तसं. आणि हिला जेव्हा दुसऱ्यांना द्यायची वेळ येते तेव्हा हिने काय चूज केले, त्या कॉलेज गोईंग मुलींसाठी कुठल्या पर्स आणि ते ट्रॅव्हल बॅग, जो ट्रॅव्हल पाऊच असतो ना, तो पाऊच हिने दिला त्यांना आणि म्हणते ही छान वाटली मला, ही छान दिसते, ही आपण देण्यासारखी आहे. त्या कशा कॉलेज गोईंग आहेत ना, तर मग त्यांना हे दिलेलं छान वाटेल. आणि मस्त पण आहे. इतक्या छान पर्स होत्या तिथे, इतक्या छान त्या क्रॉस काय म्हणतात त्याला बॅग्स होत्या. ते सोडून हिने काहीतरी ते पाऊच वाले जे असतं ना, आपण पेन्सिल पाऊच कसे असतो त्यापेक्षा थोडं मोठं ट्रॅव्हल पाऊचमध्ये आपण त्याच्यामध्ये सगळं काही आपलं ब्रश, टूथपेस्ट आणि हे सगळं सामान भरतो, त्या टाईपचे पाऊच त्यांना ॲज अ पर्स म्हणून कॉलेजला घेऊन जाण्यासाठी दिले. आणि ते क्लिप्स आणि लिप ग्लॉस वगैरे, एवढं बाई तुझ्याकडे एवढं प्रमोशनचं येतं तर द्यायचं ना बाबा, अर्चं दिलं असतंच तरी चाललं असतं. कुठल्या तरी लोकल मार्केटमधनं कुठलं तरी, म्हणजे कधी न ऐकलेले ते असतात ना त्यांच्याकडे लिप ग्लॉस आणि लिपस्टिक आणि असं आपल्या लहानपणी कसं आपण घ्यायचो त्या टाईपचं हिने त्या मुलींसाठी उचललं. अरे बाबा, असलं काहीतरी देण्यापेक्षा ना नको देऊ, नका देऊ.
कशाला ना, स्वतःच्या स्किनशी, स्वतःच्या ह्यांना फार काळजी असते की आपल्या स्किनला काय सूट होईल, काय नाही होणार. पण दुसऱ्याला देताना काही कुठलेही प्रोडक्ट उचलून द्यायचं ज्याचा काही आगापिछाच नसेल, ज्यांना काही त्याचं ते डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड नसेल किंवा क्लिनिकली प्रूव्हन नसेल, काही नाही. त्याचे त्या प्रोडक्टचे इन्ग्रेडियंट्स वगैरे काही चेक नाही करायचे का, दुसऱ्यांना द्यायचे ना. त्यांच्या स्किनचं ते बघून घेतील, आपल्याला काय. कुठल्या तरी दुकानातनं जाऊन स्वस्त काहीतरी ज्याचा आगापिछा नसलेले असे प्रोडक्ट खपवायचे, असली ही मंदबुद्धी. आणि बाबा ते शॉर्ट्स टाकते ते ऐकायला नाही होत, म्हणजे कानातनं रक्त येईल. आणि इतकं ते अक्काबाईसारखं बोलणं, बाप रे बाप, शी. म्हणजे त्याची तर मी ना कॉपी पण नाही करू शकत, त्याची मिमिक्री पण नाही करू शकत. इतक्या लेवलचं ते आजीबाईसारखं काहीतरी कथाकथन हिचं चालू असतं. हे हिने ना प्रकार ते नवरात्रीपासून चालू केले ते आत्तापर्यंत हिचे चालूच आहेत. आणि मराठी तर काय काय त्याच्यातले शब्द इतके भयानक वापरते. हिला काहीतरी असं दाखवायचं असतं की बापरे, मी तर किती एकदम मराठीची कुठली मोठी टीचरच आहे, टीचरची मुलगी, स्वतः पण टीचर होती. ते बोलणं पण तसंच, पण अंगणवाडीचे वाटतात अगदी. एकतर उघडायलाही खोल्लं बोलत बसेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे का मंडळी, कोकंबी कलर काय असतो? कोकंबी मी तर पहिल्यांदाच ऐकलं. मला असं वाटतं कोकम आणि रातांबा ह्याचं मिक्सचर म्हणून ताईंनी काहीतरी स्वतःचा कलर इन्व्हेंट केलाय, कोकंबी कलर. आणि आपण जे कोंबडं म्हणतो ना की सामान कोंबून ठेवलं, असंच मी कोंबून ठेवलं, त्याला ही म्हणते कोचकवून ठेवलं, कोचकवून. हिची आई पण सगळं कोचकवूनच ठेवते बरं का. म्हणजे इतकं कोचकवते की पोरगी जेव्हा येते ना साफसफाईला, तेव्हा पोरीने दरवाजा उघडल्यावर अंगावरच पडतं कोचकवलेला. आणि तसंच ही पण हिच्या घरातलं, हिच्या त्या खोलीतलं सामान सगळं कोचकवून ठेवते. आणि मग असं मध्ये मध्ये सारखं त्याला काढते साफसफाईच्या नावाखाली आणि आपल्याला दाखवते. आणि परत त्यातलं काही सामान बाहेर काढून डिस्कार्ड करून बाकीचं सामान परत कोचकवून ठेवते हिच्या भाषेत. काय ती भाषा, कोचकवून. आणि गुड्डीताई, लहान मुलं हट्ट करतात, आग्रह नाही करत. चरूच्या आग्रहाखातर चरूने आग्रह केला म्हणून, अरे तो काय, तो इतका लहान आहे, त्याला काय कळतंय आग्रह? आणि आग्रह कशाला म्हणतात, कशाशी खातात ते जरा एकदा नीट बघून घ्या. हट्ट म्हणतात त्याला. टँट्रम म्हणालात ना, टँट्रम = हट्ट, आग्रह नाही. कसल्या, अरे बाबा यांचं कसे बाबा हे पास झाले, आणि कसं काय यांचं शाळा आणि यांचं बॅकग्राऊंड कशाशी काही ताळमेळच नाही आहे. बोलणं काय, वागणं काय, आणि काय आपलं शिक्षण काय. हे देवा भगवान, कहा से भेजे रे से नमुने वायटिपे. आणि ते चरू राहत नाही, काही करायला देत नाही, त्याच्यावरून एवढं पूर्ण भलं मोठं लेक्चर दिलं आणि सगळं बोलून नंतर म्हणते देव भला करो. ते देव भलं करो कुठून आलंय? एकतर ते हातामध्ये काय ते कसल्या माळा, बापरे, कसले ब्रेसलेट घालून बसली आहे. काय माहिती काय विचारून घालते की काय करते काय. आता तर नवीन खूळ काढलंय, नॉनव्हेज सोडलंय म्हणे. म्हणजे सोडू द्यायची, ज्याची त्याची इच्छा. पण जे कारण असं काहीतरी सांगतात ना की असं आम्ही आता स्वामींचं करतो म्हणून सोडलं वगैरे. स्वामींनी असं कुठेच सांगितलं नाही की तुम्ही नॉनव्हेज खा अथवा नका खाऊ, असं चालतं, असं नाही चालत. हे तुमच्या मनाचे खेळ आहेत. हां, जेव्हा तुमचं काहीतरी पारायण असतं किंवा काहीतरी तुमचा असं स्पेशल काही दिवस असतो ज्या दिवशी तुम्ही पूजा अर्चा करता वगैरे, त्या दिवशी टाळावं. बट अदरवाईज खाल्लं तरी चालतं, असं काय नाही आहे. नॉनव्हेज इटर्स पण, म्हणजे जे नॉनव्हेज खाणारे आहेत अदरवाईज, ते लोक पण स्वामी भक्ती करतात. स्वामी भक्तीमध्ये असं कुठेही काही मेन्शन नाही आहे. यांचं स्वतःचंच, आणि यांचं ही पण त्याच स्वतः पथावर आहे. काहीतरी देवस्कीचं आणि सगळं लेक्चर वगैरे देण्याचं ते आता तसंच हळूहळू चाललेलं आहे. हातामध्ये काय ब्रेसलेट आणि काय नवीन उपाय तपाय हळूहळू पुढ्या सोडते आहे गुड्डे काकू. तरी माझ्या मते ही सगळ्यात यंगेस्ट असेल. जितक्या पण या धुणीभांडी संघटनेच्या मेंबर आहेत ना, त्याच्यातली सगळ्यात तरुण हीच असेल. पण सगळ्यात म्हातारी पोक्त बाई पण हीच आहे.
कसली अजीब बाबा, खतरनाकच आहे ना एकदम. आणि काय ते ब्रह्मचर्य वगैरे घेतलंय ह्या वयातच. म्हणजे ठीक आहे रे बाबा, म्हणजे ज्याची त्याची इच्छा, अगेन ज्याचं त्याचं काय. पण काय एक म्हणजे प्रत्येक गोष्टीचं एक वय असतं ना. आत्ताच काहीतरी ब्रह्मचर्य वगैरे घ्यायचं म्हणजे त्या नवऱ्याची दया येते मला हिच्या. बापरे, खतरनाक कसा राहतो तो काय माहिती. देव त्याचं भलं करो. एका बाजूला इथे ब्रह्मचर्य घ्यायचं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आपण स्वतःसाठी प्रायव्हसी मिळावी म्हणून फर्स्ट क्लास AC केबिन बुक करावं. आणि त्याच्यात पण दुसरं कोणतरी होतं, ते 4 लोकांचं होतं आणि आम्हाला प्रायव्हसीच मिळाली नाही म्हणून आणि वरून रडायचं. म्हणजे नक्की काय प्रकार काय आहे या बाईचा. आली लहर केला कहर. कॅमेरासमोर आपण कसं वागतोय, आपण काय करतोय, कॅमेराचे काय एटिकेट्स आहेत ते काहीच तिला कळत नाही. काय तिला असं वाटतं की आपण इतकी खरंच मंदबुद्धी, हे नाव अगदी बरोबर आहे, बालबुद्धी. कॅमेरासमोर बसून गुळण्या करते, चूळ भरल्याचं असं तोंडामध्ये पाणी भरून ते असे घाणेरडे चुळीचे आवाज काढते. काय बोलायचं या बाईला, घाणेरडी. ही मला हिचा नवरा बरा वाटायचा, तो नवरा पण तसलाच. तो पण काय तर दिवाळी सणाला चांगलं वाटावं म्हणून फक्त आपल्याच तेवढ्या खोलीला कलर मारला त्याने. काय ते कलर मारला ते ठीक आहे ते, पण त्याच्यावरती पण ह्या लोकांनी सगळ्या भिंती भरून ठेवल्या आहेत. आता एक भिंत रिकामी आहे, ती पण या बाईला बघवत नाही आहे. काहीतरी स्टिकर घेऊन आली आणि म्हणते मी आता या भिंतीला मध्येच स्टिकर लावू का. त्याच्यानंतर मग विचार करून या लोकांनी फ्रेम्स वगैरे सेट केल्याच नाही, कुठेही काही ठोकून खिळे ठोकले. मग नंतर मग इथे बरोबर नाही वाटत आहे म्हणून दुसरीकडे खिळे ठोकले. मग पहिले जिथे खिळे ठोकले तिथे तर खड्डे आणि ते सगळं, ती वॉल खराब झालीच आहे आणि दुसरीकडे पण आणि खराब करून ठेवली. त्यात भरीसभर म्हणून हिच्या पोराने तिथे पेंटिंग करून ठेवलं. आणि त्याच्यामध्ये नवऱ्याचं किती कौतुक. नवरा ऑफ कॅमेरा बोलला तर त्याला ऑन कॅमेरा बोलायला सांगते. काय बोलला तू, की मला हे कलर करणं अजून परवडेल, पण ह्याचं बालपण हिरावून घेता कामा नये, ह्याचं बालपण नाही हिरावून घेतलं पाहिजे. काय म्हणाला ते, परत बोल ना. कळलं, तू सांगितलंस ना आम्हाला, ठीक आहे कळलं, ठेवला विश्वास तुझ्यावर, परत त्याला बोलायला नको सांगू. मोठा आला बालपण हिरावणारा. जरा पूर्ण घराला कलर मारायचा नाही एवढं होतं तर, स्वतःच कशाला रूम रंगवली. त्या दिवशी एवढं मोठं टायटल दिलं की शेवटी मी किचनमध्ये आले, आज तुम्हाला मी किचनमध्ये काम करताना दिसेन. मला तेव्हाच वाटलं की घरात कोणच नसेल म्हणून ही अवतरली असेल. घरात कोण असेल तर ही कशाला इथे फिरकत पण नाही, नुसतं आपलं वरच बसायचं. आणि तसंच झालं. तिची सासूबाई कुठेतरी गेली होती लग्नाला, सासरे पण कुठेतरी बाहेर होते आणि दीर जाऊ ते लोक पण बाहेर होते. ही एकटीच घरी आणि हिचा नवरा थोड्या वेळेसाठी होता. पण तो जेवढा वेळ होता तेवढं त्याच्यासाठी नाश्ता वगैरे पण बनवण्याचं हिने काही एफर्ट घेतले नाहीत. तो बाहेरून भेळ घेऊन आला होता, ती भेळ खाऊन झाली नाश्त्याला. त्याला पण माहिती आपली बायको किती पाण्यात आहे आणि आम्हाला दाखवते. स्वतःपुरतं डाळ भात केलं तर मोठे उपकार केले आणि त्या पोराला 4 घावण काढून दिले. तर खरंच नवल वाटतं मला या बायकांचं, की कसं या लोकांना काहीच जमत नाही. आणि आपण काय पोट मारून राहिलो होतो का. काय मुलं काय आपली मोठी अशीच हवेत मोठी झाली की काहीच आपण काय काम नाही केलं लहान असताना, सोडत नाही म्हणून. ज्यांची न्यूक्लिअर फॅमिली आहे त्यांनी काय करावं, ते कसं सांभाळत असतील. काय घर घाणच ठेवत असतील, घर कधी साफच करत नसतील, महिने दिवसेंदिवस कपडेच धुवत नसतील, की जेवणाला काय करत नसतील, असेच भुके राहत असतील. नाही ना, त्या बाळाला घेऊन सगळी कामं जमेल तशी हळूहळू आवरतातच ना. यांचं काय आहे, सगळं असून ना जेव्हा जास्त हेल्प असते ना तेव्हा जास्त निकम्म्या होतात वाटतं या बाया. तर आपला कॅमेरा उचलायचं आणि कॅमेरावर काहीतरी बडबड करत साईड बाय साईड आपली कामं नुसती आटपून घ्यायची. काय ते वेड्यासारखं नुसतं कॅमेरावर. अगदी त्या मुलाचा शिशी झाला आणि त्याने शिशी केला आणि त्याचं तोंडावरनंच दिसतंय की तो शिशी करतोय, एक्सप्रेशन सांगतात झाला का तुझा शिशी, हे सगळं पण भक्त सहन करतात आपलं. किती क्यूट शिशी केला, अरे वा. आता शिशी पण बघा त्याची कशी आहे,
कशी धुते ते पण दाखव. आता या मॅडमचा बड्डे होऊन गेला. अरे सगळे नोव्हेंबरमध्येच पैदा व्हायचे होते का, मला काय कळतच नाही. असो, तर त्याचा एक शॉर्ट हिने अपलोड केला आहे. त्याच्यामध्ये म्हणते की ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही पाहिलाच असेल, मी आपली शोधते, कुठे दिसतच नाही. अरे काय म्हणजे आपण जेव्हा काय अपलोड करतो त्यात आपण काय बोलतोय, जे बोलतोय ते आपण केलंय का, ह्याचं काय हे लोक बघतात की नाही बघत. उगाच आपलं म्हणजे काहीतरी घाईघाईमध्ये काहीतरी अपलोड करायचं व्ह्यूजसाठी म्हणून करून टाकायचं आपलं. आता हे रेडी आहे तर हे करायचं. अरे ठीक आहे, मग तू हे तरी बोलायला नाही पाहिजे ना की मी अपलोड केलं आहे म्हणून, जर तू केलाच नाही आहेस तर. आणि काय ते कपडे घातले त्याच्यामध्ये गिरक्या घेते ते काय ते मागे काय चरूची खेळणी लटकवली का. आय एम शुअर तो ड्रेस पण ह्या बाईला कुठून तरी फुकटच मिळालेला असणार आहे, नाही तर तो साडीचा शिवलेला असणार आहे. ही आहे ना पक्की त्या मावशीचं ढापायला बघते, एक नंबरची ढापूचंद आहे. त्या दोघी कशा एकमेकींचं ढापतात तसं ही मावशीचं ढापते, एक नंबरची ढापाडी आहे. मी फक्त इतकंच सांगेन मंडळी की ही एक नंबरची पब्लिकला तोत्या बनवते. हिच्या गोड गोड बोलण्यावरती आणि त्या वाकडं वाकडं तोंड करून बोलण्यावरती जाऊ नका. उगाचच काहीही सांगते आणि उगाचच असं खूप काहीतरी प्रेमापोटी सल्ला वगैरे देते, असं ॲक्टिंग करते. काय नाही, एक नंबरची चॅप्टर आहे. पेड प्रमोशन सगळे करते आणि लपून छपून करते, सांगत पण नाही पेड प्रमोशन आहे आणि काही कबूल पण नाही करत, काही रिप्लाय पण नाही देत. पक्की चॅप्टर. सगळ्यात डॅमरट जर कोणतरी फेकाडी प्रमोशनवाली असेल ना तर हीच आहे. मोठ्या गोष्टी करते, तुमच्या मुलांबद्दल मला प्रेम वाटते आणि मावशीकडनं गोड गोड पापा, तुमच्या मुलांना असे प्रोडक्ट यूज करून बघा, असं फक्त ना हिचं ना गोड गोड बोलणे. बाकी आहे तर एक नंबरची धूर्त बाई. चल हट, आम्हाला नको तुझा पापा आणि थापा, तुझ्याजवळच ठेव तुझा पापा पण आणि तुझ्या त्या थापा पण. असो तर मग मंडळी, ज्या लोकांची इच्छा होती नॉट सो वाव गुड्डीवर पॉडकास्ट हवं, नॉट सो वाव गुड्डीवर पॉडकास्ट हवं, तर पकाव गुड्डीचं पकाव पॉडकास्ट आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा.